कल्पना करा, आजपासून नेमकी 10 वर्ष पुढे गेलो आहोत. सकाळी उठता, आरशात स्वतःकडे पाहता आणि मनात असंख्य प्रश्न येतात. जर त्या दिवशी मी तो एक निर्णय घेतला असता, तर आज माझं आयुष्य किती वेगळं असतं. खरं सांगायचं तर आपल्या आयुष्याला मोठे बदल मोठ्या घटनांनी नाही, तर छोट्या निर्णयांनी मिळतात. आपण रोज जे निवडतो ना, तेच आपलं भविष्य घडवतं. पण दुर्दैवाने बहुतेक लोक निर्णय घेत नाहीत. ते फक्त वाट पाहतात. योग्य वेळ येईल, परिस्थिती बदलेल, पैसे जास्त होतील, आत्मविश्वास वाढेल, मग सुरुवात करेल. पण तो योग्य वेळ अनेकांच्या आयुष्यात कधीच येत नाही. यशस्वी आणि सामान्य माणसांमधला सर्वात मोठा फरक बुद्धिमत्ता नसतो, तर नशीब नसतं आणि पैसाही नसतो. फरक असतो निर्णय घेण्याच्या धाडसाचा. काही लोक अपयशाची भीती असूनही पाऊल टाकतात आणि काही लोक आयुष्यभर विचारच करत राहतात. विचार करणं चुकीचं नाही, पण सतत विचार करत राहणं आणि कृती न करणं ही सर्वात मोठी चूक आहे. कारण वेळ कोणासाठीही थांबत नाही. समजा तुम्हाला एखादा व्यवसाय सुरू करायचा आहे. तुम्ही म्हणता अजून थोडे पैसे जमू दे. पैसे जमले की म्हणता आता मार्केट कसं आहे ते पाहू. मार्केट ठीक झालं की म्हणता आता घरची परिस्थिती बघू आणि अशा कारणांमध्ये वर्ष मागून वर्ष निघून जातात. एक दिवस अचानक लक्षात येतं की 10 वर्ष गेली, पण स्वप्न अजूनही तिथेच आहे. हे फक्त व्यवसायाबद्दल नाही बरं, आरोग्याचंही तसंच आहे. आपण म्हणतो सोमवारपासून व्यवसाय करेन. सोमवार येतो आणि जातोही. मग पुढच्या महिन्यापासून, मग नवीन वर्षापासून आणि शरीर मात्र दररोज आपल्याला इशारे देत असतं. नंतर डॉक्टर सांगतात की आता मात्र काळजी घेण्याची गरज आहे. जेव्हा जाणवतं की सुरुवात आधी केली असती तर आज परिस्थिती ही वेगळी असती. नातेसंबंधांमध्येही हेच घडतं. एखाद्या व्यक्तीला माफ कर म्हणायचं असतं, धन्यवाद म्हणायचं असतं, माझी चूक झाली हे मान्य करायचं असतं, पण अहंकार आड येतो. आपण वाट पाहत राहतो आणि कधी-कधी अशी वेळ येते की ती व्यक्तीच आयुष्यातून निघून गेलेली असते. मग उरतो तो फक्त पश्चाताप. पैशांच्या बाबतीतही एक निर्णय आयुष्य बदलू शकतो. महिन्याला थोडी बचत सुरू करायची, की प्रत्येक महिन्याचा पूर्ण पगार खर्च करायचा, हा निर्णय छोटा वाटतो, पण 10 वर्षांनी त्याचा फरक लाखोंमध्ये असू शकतो. रोज 1 तास नवीन कौशल्य शिकायचं की मोबाईलवर निरर्थक स्क्रोल करत बसायचं, हा निर्णय छोटा वाटतो, पण 10 वर्षांनी एका व्यक्तीकडे अनुभव, ज्ञान आणि संधी असतात, तर दुसरी व्यक्ती अजूनही माझं नशीबच खराब आहे असं म्हणत असते. एक गोष्ट कायम लक्षात ठेवा मित्रांनो, आयुष्य बदलणारा निर्णय म्हणजे नेहमी मोठा निर्णयच असतो असं नाही बरं. अनेकदा तो अगदी छोटा असतो. रोज 30 मिनिटं वाचन सुरू करणं, दररोज चालायला जाणं, महिन्याला थोडी बचत करणं, मोबाईलवरचा वेळ कमी करणं, नवीन कौशल्य शिकायला सुरुवात करणं, स्वतःवर विश्वास ठेवणं, हे निर्णय आज साधे वाटतात, पण भविष्यात त्याचा सर्वात मोठा परिणाम दिसतो. लोक अनेकदा विचारतात, यशाचं रहस्य म्हणजे काय? तर उत्तर हेच आहे की आणि खूप सोपं आहे. योग्य निर्णय आणि त्या निर्णयावर सातत्याने काम करणं. कारण प्रेरणा काही दिवस टिकते, पण सवय आयुष्य बदलते. तुम्ही रोज जे करता तेच तुम्ही बनता. म्हणूनच तुमच्या दैनंदिन सवयी तपासा. त्या तुम्हाला तुमच्या स्वप्नांकडे घेऊन जात आहे का? की त्यांच्यापासून दूर नेत आहे? आजपासून 10 वर्षांनी तुमचं आयुष्य कसं असावं याचा विचार करा. तुम्हाला आर्थिक स्वातंत्र्याकडे जायचं की निरोगी शरीर हवं आहे का? आनंदी कुटुंब हवं आहे का? स्वतःचा व्यवसाय हवा आहे का? मग त्या भविष्यासाठी आज एक निर्णय घ्या. कारण उद्याचं आयुष्य आजच्या निर्णयावर उभं आहे. लक्षात ठेवा, अपयशाची भीती तुमचं भविष्य नष्ट करत नाही. निर्णय न घेण्याची सवय ते करते. चुकीचा निर्णय घेतला तरी त्यातून शिकता येतं. पण निर्णयच घेतला नाही तर शिकायलाही काही मिळत नाही. म्हणूनच परिपूर्ण क्षणाची वाट पाहूच नका. सुरुवात करा. छोट्या-छोट्या पावलांनी करा. कारण हजारो किलोमीटरचा प्रवासही पहिल्या पावलांपासूनच सुरू होतो. आज हा व्हिडिओ पाहून स्वतःला एक प्रश्न नक्की विचारा. मी असा कोणता एक निर्णय पुढे ढकलतोय जो माझं पुढचं 10 वर्षांचं आयुष्य बदलू शकतो? त्या प्रश्नाचं उत्तर तुमच्याकडेच आहे आणि कदाचित
हाच तो क्षण आहे जिथून तुमचं नवीन आयुष्य सुरू होऊ शकतं. 10 वर्षांनी मागे वळून पाहताना तुम्ही स्वतःला धन्यवाद द्याल, की त्या दिवशी तुम्ही भीती नाही तर निर्णय निवडला होता. आणि लक्षात ठेवा, भविष्य अचानक बदलत नाही. मित्रांनो, ते आज घेतलेल्या एका योग्य निर्णयाने बदलायला सुरुवात होते. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.